नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदी, समर त्याचबरोबर सगळेजण आहेत आणि आता आनंद आलेला आहे. म्हणून मल्लिकाला प्रश्न पडलाय की हा आनंद अचानक कसं काय आला, आनंद येण्याचं काय कारण आहे, असा प्रश्न मल्लिकाला पडलेला असतो. मल्लिका म्हणत असते नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, हा आनंद अचानक का आलाय, काय गोंधळ झाला असेल, हा प्रश्न ती विचारू लागते. परंतु इथे असलेल्या अंशुमनला काहीच समजत नाही. तोपर्यंत आतून आवाज येतो, अंशू अंशू म्हणत आवाज आलेला असतो आणि आता मात्र धक्का बसतो अंशुमन मल्लिकाला. मग अंशुमनला लगेच समर विचारू लागतो की हे सगळं काय आहे, ही कॅश कसली आहे आणि ही कॅश इथे कशी आली. तर अंशुमन म्हणतो की हो मी जमा केली आहे ऑफिसमध्ये. तेव्हा समर म्हणतो मी तेच तर विचारतोय ना, जी कॅश तू जमा केलेली आहे ती कॅश ही आहे, मग ही कॅश इथं कशी आली, हाच प्रश्न माझा आहे तुला, मग सांगणार आहेस का नाहीस तू, असं म्हणत अंशुमन चिडलेला असतो आणि एक एक प्रश्न त्याला समर चिडलेला असतो आणि एक एक प्रश्न तो अंशुमनला विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा लगेचच मल्लिका म्हणते की समर मला काय वाटतंय माहितीये का, आपण आत जाऊया का आणि आत जाऊन बोलूया का. हे म्हटल्याबरोबर समर म्हणतो की हो चालेल. आता सगळ्यांनाच कळत नाहीये, हे सगळेजण आत जातात आणि बिचारी स्वानंदी जी आहे ती मात्र इकडे स्वानंदी बाहेरच थांबलेली असते आणि स्वानंदीला काही आत घेऊन जात नाहीत. स्वानंदी विचार करत असते की आता अचानक असं काय झालं, हे सगळेजण आत गेलेत आणि म्हणजे मी बाहेर आहे. स्वानंदी विचार करत असते काय झालं असेल का, म्हणजे कशासाठी, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना, हाच विचार स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तिकडे मात्र आता मल्लिकाचं कांड सुरू होतं. मल्लिका म्हणत असते की समर ऐक ना मी काय म्हणते जरा. तेव्हा समर म्हणत असतो की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. इकडे आता आनंद निघून गेलेला असतो. आनंद म्हणतो की समर उद्या आपण ऑफिसमध्ये आल्यानंतर बोलूया, बाकीच्या गोष्टी तिथे आल्यानंतर डिस्कस करता येतील, हे सांगितलं जातं. आणि आता मात्र अंशुमनला प्रश्न विचारले जात असतात कारण या नोटांवरचे नंबर आणि माझ्या लॉकरमध्ये असलेले नंबर एकसारखे आहेत, नक्की काय झाले मला कळलं पाहिजे, असं समर विचारत असतो. वारंवार समर त्याला प्रश्न विचारत असतो पण अंशुमनकडे का मात्र उत्तर नसतं. अंशुमन मात्र शांतच असतो, अंशुमनला काहीच बोलायचं नसतं. मग आता चोंबडेपणा करायला मध्ये येते ती म्हणजे मल्लिका. मल्लिका म्हणते की समर मला तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा मात्र समर म्हणतो की बोल. झालं. आता समरला समोर बोलवून लगेचच मल्लिकाचं कारस्थान सुरू होतं. मल्लिका सांगू लागते की समर मला तुला सांगायचंय, हे सगळं राहून गेलं कारण त्या स्वानंदीच्या आईने आदिराच्या सासूबाईंनी मला पैसे मागितले होते आणि त्यांना मला पैसे द्यायचे होते, त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. त्यांनी मला 15 लाख मागितले होते. म्हणजे विषय कसा फिरवायचा ही गोष्ट मात्र यांच्याकडून शिकली पाहिजे. कशा पद्धतीने विषयाची वाट लावायची ते मात्र या बाईकडून शिकलं पाहिजे. ती म्हणते की काय झालं माहिती आहे का, त्यांनी मला पैसे मागितले आणि मग मला प्रश्न पडला, मग मी काही पैसे हिच्याकडून घेतले, काही पैसे अंशूकडून घेतले, तिने पण मला तिच्या पर्सनल अकाउंटमधून पैसे काढून दिले. असं काय बाय वाटेल ते तोंडाला येईल ते बोलत असते. कशाचा मेळ कशाला लागत नसतो आणि ही बाई मात्र फक्त आणि फक्त बोलतच राहत असते. आता मात्र डोक्याला हात लावते. प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि सरळ सरळ खोटं बोलत असते आणि जराही विचार केलेला नसतो, जराही तोंडाला तिच्या आळावळा नसतो. ती मात्र बोलतच असते की तुला काय सांगू समर, काय झालेलं होतं, गोष्टी कशा घडलेल्या होत्या, मी काय सांगू तुला, असं सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता ती हात जोडते आणि म्हणते की अरे ते पैसे आहेत ना, मी अर्पिताला आणायला सांगितले होते, अर्पिताने आणले ना आतून. मग अर्पिताला विचारलं जातं तू कशी गेली, आजी म्हणते की मी तिथं होते ना, मग तू का नाहीत मागितले माझ्याकडे पैसे, असं आजी अर्पिताला बोलते. तेव्हा मात्र इकडे ती बोलत असते की काय झालं माहितीये का, काही गडबड होती ना, त्यात मला कळलं नाहीये काय करायचं ते, म्हणून राहिलं तुला पैसे घेते ते सांगायचं. मी तिथं आले तर लॉकर उघडा होता आणि मग मी ते पैसे घेतले. असं सरळ सरळ सगळं खोटं नाटं सांगितलं जात असतं. या कुठल्याच गोष्टीचा काहीच ताळमेळ नसतो आणि आता मात्र समरला हात जोडून माफी मागायचं नाटक केलं जातं आणि म्हणून हे पैसे मला तुला द्यावे लागली, लॉकरमधले काढून त्यांना ते पैशांचा घोळ झाला असं सांगते. आता स्वानंदी बाहेर उभी असते. समर बाहेर येतो. समर बाहेर आला की स्वानंदी त्याला विचारू लागते मिस्टर राजवाडे मला तुमच्याशी बोलायचं. आता जेव्हा समर असं विचारतो तेव्हा मात्र ही काहीच बोलत नाहीये. समर मात्र म्हणत असतो की काय बोलायचंय आणि समर तिथून निघून जातो. तेव्हा मात्र आजी तिथे येते. स्वानंदी दागिने काढते आणि म्हणते की बरं झालं आजी तुम्ही आलात, मला हे पैसे तुम्हाला द्यायचे होते.
हे म्हटल्याबरोबर सॉरी, हे दागिने तुम्हाला द्यायचे होते. मग स्वानंदी आजीकडे दागिने देते. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी आणि समर दोघंही कॉफी घेत असतात. तेव्हा आजी विचारते की समर, आजपासून स्वानंदी तुझ्या रूममध्ये राहील. समर म्हणत असतो की आजी त्या गोष्टीची गरज नाही आहे. कशासाठी? तेव्हा आजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, ती तुझी बायको आहे आणि आजपासून ती तुझ्या रूममध्ये राहील. तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं आहे. समरला राग येतो. समर तिथून निघून जातो. आता लगेचच निकिता आणि आनंद आलेले असतात. ते दोघंही म्हणतात की काय झालं? आजी म्हणते की या गोष्टीसाठी मी तुम्हाला बोलवलंय. मग आजी सांगू लागते की समरची रूम सजवायची. तेव्हा निकिता म्हणते की काय, समरची रूम सजवायची? निकिताला तर धक्का बसलेला असतो. आणि मग मात्र इकडे निकिता म्हणते की चालेल, तयारी करूया. आनंद आणि निकिता हसत हसत जातात. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदीच्या घरी. मग सुश विचारत असते की वहिनी मला सांग ना, म्हणजे डाएट कोणतं मी फॉलो करू, काय करावं लागेल डाएटसाठी, कशा पद्धतीने गोष्टी कराव्या लागतील हे सांग मला. तेव्हा मात्र ती म्हणते की हो, ब्रोकोली सूप घ्यावं लागेल, सकाळी लेमन टी घ्यावं लागेल, असं सगळं ती सांगत असते. तेव्हा सुश म्हणते की हो चालेल. इकडे काम करून करून थकलेली असते ती म्हणजे मंदा. तिला खूप राग आलेला असतो. घरी सून आली पण काहीच उपयोग नाहीये. तेव्हा मात्र इकडे मंदा चहा घेऊन येते आणि चहा देत असते. चहा देतानाच ती सांगू लागते की हे रोहन, तू आणि आधिरा तुम्ही दोघं जण आज आपली जी छोटी बेडरूम आहे ना तिकडे शिफ्ट व्हा. तुम्ही आजपासून एकत्र राहू शकता. हे ऐकल्यानंतर बाबा म्हणतात की नाही. सगळ्यांना धक्का बसतो. बाबा काय म्हणणार आहेत? तर बाबा म्हणतात की छोट्या बेडरूममध्ये नाही आहे, तुम्ही दोघांनी मोठ्या बेडरूममध्ये शिफ्ट व्हा. त्याला टॉयलेट बाथरूम आणण्याचे आहे. मंदा मात्र म्हणते अहो पण तिघं कसं ॲडजस्ट करणार आहे? बाबा म्हणतात की मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही आहे, मला तुला उत्तर द्यायचं नाही. हे ऐकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग इकडे स्वानंदी आणि निकिता बोलत असतात. स्वानंदी आणि निकिता या दोघींमध्ये बोलणं चालू असतं. निकिता सांगत असते तुला माहिती आहे का, समर तसा माहिती आहे मला, खूपच इरिटेटिंग आहे, हे सगळं मला माहिती आहे. पण एक गोष्ट तुला सांगायची, तो मनाने खूप चांगला आहे ग. कसं आहे माहिती आहे का, तो मनाने खूप हळवा आहे त्याच्या फॅमिलीसाठी. पण इथं आजी सोडल्याना कोणाला त्याची कदर नाही आहे. मला आणि आनंदला नेहमी वाटायचं की समरच्या आयुष्यात खूप चांगली मुलगी आली पाहिजे. आणि खरंच ते बरं झालं तू आलेस, कारण त्याच्या स्वभावाचा कोणी गैरफायदा नाही घेतला पाहिजे. इकडे मल्लिका आता समरकडे आलेली असते. ती समरला म्हणत असते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. खरं तर हे नातं जोडून आपण खूप मोठी चूक केलेली आहे. या गोष्टी खूपच भयानक अशा घडलेल्या आहेत असं ती सांगत असते. तेव्हा समर म्हणतो की बाद झालं, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. आणि मला माहिती आहे पण आमचं नातं हे तडजोड आहे. जोपर्यंत माझी बहीण तिकडे सुखात आहे तोपर्यंत मी इकडे हे नातं निभावणार आहे. आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि तो उठून जातो. मल्लिका मात्र तोंडावर पडलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता निकिता सांगत असते तुला माहिती आहे का, समर आणि मी आधीपासूनचे नाही ओळखीने, म्हणजे आनंद बरोबर माझं लग्न झालं आणि त्यानंतर आमच्या दोघांची ओळख झाली. खरं तर समर आमच्या घरी जेवायला आला आणि मग माझ्या हातचं जेवण जेवल्यानंतर समरने ठरवलं की त्याने आनंदला सांगून टाकलं आजपासून ही माझी बेस्टी. तसं मी तुला सांगते की आजपासून तू माझी मैत्रीण आहे, अगदी बेस्ट फ्रेंड. असं म्हणत ती म्हणते ज्यासाठी आले होते ते काम झालेलं आहे. आणि मग दूध गरम केलेलं असतं ते ग्लासात ओतते आणि म्हणते हे घे आणि थोडं समजून घे. कसं आहे, जे झालेलं आहे ते खूप विचित्र आहे, मान्य मला, त्यामुळे थोडंसं समजून घे, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर इकडे आता समरच्या बाबतीत ती सांगते, म्हणजेच आता आनंदी आणि समर यांची रूम छान डेकोरेट केलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हनीमूनसाठी रूम सजवलेली असते समर आणि स्वानंदी. समरला खूप राग येतो. समर ती जी बेडशीटवरची चादर आहे ती उधळतो आणि त्या क्षणी इकडे स्वानंदीच्या अंगावरती ती सगळी फुलं पडलेली असतात. स्वानंदी त्याच्याकडे पाहत असते. समर आणि स्वानंदी यांची सुहागरात्र कशी होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.